नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण सुरती लोचो घरच्या घरी कसा करायचा ते पण खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते पाहणार आहोत. अप्रतिम होतो. जितका करायला सोपा, खायला खूप अफलातून असा लागतो. भन्नाट हा पदार्थ बनवून तयार होतो. 1 चमचा तेलामध्ये आपण पोटभरीचा नाश्ता हा बनवू शकतो. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरती लोचो बनवण्यासाठी 1 वाटी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे इथं उडदाची डाळ घ्यायची आहे. या दोघं डाळी एका भांड्यात काढून घ्यायच्या आहे. 2-3 पाणीने आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतली की याच्यात भरपूरसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला 5 ते 6 तासासाठी ही डाळ छान भिजू द्यायची आहे. तुम्ही ओव्हरनाईट ही डाळ भिजवली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ही डाळ छान अशी 5 तास भिजवून घेतलेली आहे. खूप सुंदर भिजली गेलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ही डाळ पटकन अशी फुगली गेलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 3 चमचे पोहे घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 5 मिनिटासाठी छान भिजू दिलेले आहेत. त्यानंतर एकदम आंबट अशी दही घ्यायची आपल्याला, 4-5 चमचे इतके, म्हणजे याने फर्मेंट लवकर होती. नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, याच्यामध्ये ही सगळी डाळ अशी उपसून घ्यायची आहे आणि ही डाळ दळताना पल्स मोडवरती दळायची, कारण डाळ लवकर गरम होते त्याच्यामुळे आपल्याला ही डाळ पल्स मोडवरती दळायची आहे. त्याचबरोबर आपण इथं पोहे जे भिजवलेले होते ते टाकून घ्यायचे आणि यातच आपल्याला दही पण टाकून घ्यायची. पाण्याचा कमीत कमी वापर करा याच्यामध्ये, खूप जास्त पाणी घालू नका, म्हणजे फर्मेंट जी प्रोसेस आहे ती लवकर होती. बघू शकतात ही डाळ आपल्याला थोडीशी अशी जाडसरच दळायची, खूप बारीक दळू नका, म्हणजे मग छान हा लोचो आहे ना खूप सुंदर खुसखुशीत पण लागतो. जवळजवळ हे मिश्रण 2 ते 3 मिनिटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 तासासाठी हे पीठ छान असं मुरू द्यायचं आहे. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण स्पेशल लोचो मसाला कसा करायचा ते बघून घेऊ. सगळ्यात आधी चिमूटभर मी हिंग घेतला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घेतले, काळं मीठ घ्यायचं इथं आपल्याला, आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. मोठा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हिंग टाकला आहे, काळं मीठ चवीनुसार, काळा मिरी पावडर, काश्मीरी लाल तिखट. खूप सुंदर हा मसाला बनवून तयार होतो आणि लोचो स्पेशल आहे. हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं. हा मसाला संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. काळी मिरी पावडरने सुगंध खूप सुंदर येतो या मसाल्यामध्ये. तर मंडळी, हे जे पीठ आहे हे पण आपण चेक करून घ्यायचं आहे. बरोबर 3-4 तास झालेले आहेत आणि छान असं फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं फ्लफी झालेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना आलं आणि हिरवी मिरची आहे ना याची पेस्ट टाकून घ्यायची, म्हणजे मी कांडून घेतलेली ही थोडी जाडसर अशी. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, एक चमचाभर तेल टाकायचं. इथं शेंगदाणा तेलाचा वापर करायचा आहे. शेंगदाणा तेलाने हा लोचो खूप सुंदर होतो. छान मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर इथं अर्धा चमचा हळद पण टाकायची आहे, याने कलर खूप सुंदर येतो या लोचोला. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण छान फुगलंय हे पीठ. तर मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर मंडळी, हे मिश्रण खूप थिक असं वाटतंय. आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम ठेवायची आहे याचं. इथे बरोबर मी 1.25 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ मिक्स करत असतानाच मी एका साईडला
इडली कुकर गरम करत ठेवलेला आहे, कारण इनो घातल्यानंतर खूप वेळ आपण हे पीठ ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आधीच आपण, तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर आधीची ही प्रोसेस करून घ्यायची. बघू शकतात, ह्या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर करायचं आहे. पीठ छान मिक्स झालं की इथं पूर्ण आपल्याला एक इनो टाकायचा आहे. मी लेमन फ्लेवरचा घेतलेला आहे. इनो टाकून हे पीठ छान असं फेटून घेतलेलं आहे. इनो किंवा सोडा टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ हे पीठ ठेवायचं नाही आहे, मिश्रण ठेवायचं नाही आहे. इथे मी ढोकळ्याची प्लेट घेतलेली आहे, त्याला आधीच मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. खूप पातळ थर आपल्याला टाकायचं आहे. इथे खूप जास्त भरू नका, नाहीतर हा लोचोमध्ये कच्चा राहतो आणि चांगला लागत नाही. इथं 1 वाटी डाळपासून 2 प्लेट लोचोच्या झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. दुसरी पण प्लेट इथं ठेवून घ्यायची आणि झाकण लावायचं. जवळजवळ 8 ते 10 मिनिटासाठी छान अशी वाफून घ्यायची. तर मंडळी, लोचो होतोय तोपर्यंत आपण चटणी करून घ्यायची. चटणीसाठी लागणारं साहित्य, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, त्यानंतर पुदिना घ्यायचा आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, अर्धा लिंब घेतला आहे. आणि इथं गाठीया शेव वापरा. गाठी शेव नसेल तर कोणतीही शेव घेतली तरी चालेल, चव खूप छान येते. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, साखर वगैरे सगळं घालून घ्यायचंय. शेव, पुदिना, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि जो लिंब घेतलाय तो लिंबाचा रस पण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. खूप सुंदर, पुदिन्याने ह्या चटणीला खूप सुंदर चव येते. सगळ्या वस्तू टाकून झाल्या की याच्यामध्ये पाणी टाकायचंय. पाणी टाकताना इथे 2 ते 3 बर्फाचे तुकडे टाकले तरी चालेल, खूप छान होतं. मस्त अशी थंडगार चटणी बनवून तयार होते. आता मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायची. बघू शकता मंडळी, खूपच सुंदर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आणि सुगंध पण खूप अप्रतिम येतोय. आता ही काढून घेणार आहोत. तर मंडळी, इथं आपली खूप साधी, सोपी आणि सुंदर अशी चवीची चटणी बनवून तयार आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. चला तर आता लोचो बघून घेऊ. बरोबर असे 15 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकतो आपण हा लोचो पण झालेला दिसतोय. टूथपिकच्या सहाय्याने आपण आता चेक करून घ्यायचंय. बघू शकता, खूप जास्त पाणी नाही, पण नॉर्मली लिक्विड आहे. आपल्याला असंच ठेवायचं, खूप जास्त आपल्याला ड्राय करायचं नाही आहे, कारण हा लोचो असाच बनला जातो. खूप छान होतो, खायला पण खूप टेस्टी लागतो. गॅस बंद केला आहे. आता हा काढून घ्यायचा आहे. आहा, परफेक्ट झाला आहे लोचो, बघू शकता तुम्ही. बघू शकता मंडळी, आपण लोचो इथे काढून घेतलेला आहे. आता जो आपण लोचो स्पेशल मसाला केलेला आहे हा टाकून घ्यायचा. खूप सुंदर खायला आणि खूप हेल्दी असा हा पदार्थ बनवून तयार होतो. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर थोडंसं शेंगदाणा तेल, हिरवी चटणी,
तर मंडळी, सुरती लोचो अगदी तयार आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय, खायला पण तसाच भन्नाट लागतो. तर मंडळी, तुम्हाला हा सुरती लोचो कसा वाटला नक्की सांगा. जर याच्यात काही इन्ग्रेडियंट्स कमी असतील तर तुम्ही मला ते पण सजेस्ट करू शकता. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे, कलर पण खूप अप्रतिम आलेला आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.